नमस्कार, मी डॉक्टर जयश्री सैनिक पाटील, एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन MRI तज्ञ, वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली, राज्यपाल नियुक्त बालन्याय मंडळ सदस्य न्यायाधीश म्हणून मी कार्यरत आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, शांतिदूत परिवार आणि अखिल भारतीय कुर्मी क्षेत्र महासभा या तिन्हीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदावर मी कार्यरत आहे। जात्यावरच्या ओव्या हुकाने पाळण्याची लेखिका, 10 ते 12 शासकीय समितीवरही मी सदस्य आहे। जागतिक सौंदर्य स्पर्धा विजेती आहे आणि हजारोहून अधिक व्याख्यान दिलेली एक प्रभावी वक्ता आहे। आज 9व्या दिवसाच्या नवरात्रीच्या शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होतोय। गेली 8 दिवस झाला आपण सगळ्या माता भगिनी मैत्रिणी खूप एन्जॉय चाललेला आहे। देवीच्या निमित्तानं आपलाच उत्सव नवदुर्गा म्हणून आपण करत आहोत आणि आज 9व्या दिवसाचा आज जो देवीचा मान आहे तो म्हणजे सिद्धदात्री देवीची पूजा आहे आणि तिचा रंग गुलाबी आहे। सिद्धदात्री म्हणजे काय? तर सिद्धदात्री म्हणजे देणारी, आपल्या भक्तांना देणारी, शक्ती देणारी, अलौकिक शक्ती देणारी, अलौकिक आध्यात्मिक सामर्थ्य देणारी ही देवी। तिचं रूप अत्यंत शांत आहे, प्रसन्न आहे आणि तेजस्वी आहे आणि ही देवी कमळावर किंवा सिंहावर आरूढ झालेली असते। तिच्या हातामध्ये शंख असतो, तिच्या हातामध्ये चक्र असतं, तिच्या हातामध्ये पद्म असतं आणि तिच्या हातामध्ये गदा असते आणि तिचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी। गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचा रंग। गुलाबी रंगाचं गोड गुपित प्रत्येकाच्या मनामध्ये असतं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक गुपित हे असतं आणि गुलाबी रंग हा आकर्षकतेचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे, मोहकतेचं प्रतीक आहे आणि सगळ्यांना हवा असा वाटणारा, हा तेजस्वी नवचैतन्य निर्माण करणारा आहे। भावनांचं मिश्रण म्हणजे गुलाबी रंग आहे आणि स्त्रीच्या सौंदर्याचं प्रतीक म्हणजे हा गुलाबी रंग आहे। तर ह्या गुलाबी रंगाच्या गुलाबी छान छान गोड गोड अशा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।